करण्यात आली. त्यानंतर आदरणीय दादांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करणारे पत्र स्थायी समितीत देण्यात आलं. हे पूर्णपणे असंसदीय आहे. आपण दोन्ही पक्ष एकत्रित मिळून राज्यात काम करतोय याचं भान न ठेवणारं आहे. आपण महायुतीतले घटक पक्ष आहोत याचं भान न ठेवणारं आहे. परंतु हे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराच्या नेतृत्वाने, शहराध्यक्ष असतील, विरोधी पक्षनेते असतील, यांनी या संदर्भात कुठलीही भूमिका न घेता या संदर्भात पाठिंबा दिल्यासारखं वर्तन केलं. आणि मग आदरणीय मुख्यमंत्र्यांचा रॅलीवर असलेली टीका असेल, दादांवर केलेले आरोप असतील, या संदर्भात जी नैसर्गिक प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची येईल तीच प्रतिक्रिया सभागृहात त्या दिवशी त्यांच्या वर्तनामुळं भारतीय जनता पार्टीच्या सभासदांची आली. आणि त्यातून मग जो प्रकार झाला तो आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. त्यानंतर आम्ही आमच्या भावना त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्रा वहिनींना कळवल्या आहेत. या संदर्भात आदरणीय सुनेत्रा वहिनी सक्षमपणे आदरणीय देवेंद्रजींच्या बरोबर महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. त्यांना चांगल्या वाईटाची पूर्ण समज आहे. आणि या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.